पाळा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाचे हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाचे हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा भोलेनाथ आलो तुझ्या द्वारे कुठेही दिसेना पुजारी हो नाथ आलो तुझ्या दारे सेना तुझारे हो भोलेनाथ आलो तुझ्या द्वारे कुठेही दिसेना पुजारी हो नाथ आलो तुझ्या दारे सेना पुजारे आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाचे हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा बेलाच्या पानाचे शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्समच्चादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी तारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारे पार्वतीपते शिव हर हर महादेव सचिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। बोलो रे भई सब संतन की जय। अपने अपने माता पिता की जय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय
शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय पार्वती पते शिव हर हर महादेव सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं शंभोली या पुण्यपावन क्षेत्रामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहातील 7व्या दिवसाची म्हणजे समारोपाची आजची कथा आहे। सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने अतिशय सुंदर असे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सर्व माता भगिनी सर्व गावकरी मंडळी यांच्या परिश्रमातून चालत असलेला हा शिवमहापुराण आणि महाराज जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला या आनंदाचा उत्सव असणारा करता येत नाही। बऱ्याच योनीमध्ये बरेच जीव जन्माला आले, बरेच जीव जन्माला आले, पण इतर जन्मामध्ये सर्व काही मिळते। माणसाच्या जन्मात जे मिळते मानवाला अट्टहासानं काही गोष्टी कराव्या लागतात, पण जीव जंतू प्राणी पक्षी हे सहजरित्या जीवन जगतात, सहजरित्या जीवन जगतात। एक जीव प्रयत्नानं पराकाष्ठेने जीवन जगत असतो। आपण जसं घर तयार केलंय तसं पक्षीने सुद्धा घर तयार करते, नवल काय नाही। ती बहिणाबाई चौधरी फार सुंदर जुन्या आजीला माहित असेल, तिनं सुद्धा घर तयार केलं, काहीच नाही महाराज, कोणाचा आसरा नाही, सासरवाडीकडून पैसे आणले नाही, कोणा मित्रमंडळीला पैसे मागितले नाही, काहीच नाही। बरं तिला आपल्यासारखे हातही नाहीत, एवढं सुंदर घरटं निर्माण केलं तिनं। आपलं घर तरी एखाद्या वेळेस काही दिवसानंतर ते पाणी आतमध्ये येईल, पण तिच्या घरात बरं शत्रू सुद्धा येत नाही। किती मोठं घर बांधलं तर आपल्याला त्या घरासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आपण डोर दरवाजे तयार केले महाराज, दरवाजे तयार केले, पण तसं काही नाही। इतकं सुंदर घरटं तिनं निर्माण केलं। बहिणाबाई चौधरीनं तिचं वर्णन केले महाराज। अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं जीव झाडाले टांगला, पिला निजली खोप्यात जसा झुलता बंगला, देखा पिलासाठी तिनं जीव झाडाले टांगला,
देखा पिलासाठी तिनं जीव झाडाले टांगला. काय आजी खुश झाली. आजी बरोबर आहे की एकदा तुम्हीच म्हणा. देखा पिलासाठी तिनं जीव झाडाले टांगला. काय नवलंय आपण घर बांधलं. मला या विषयाकडे जायचे. प्राणी पक्षी सुद्धा बर जीवनही जगतात, आहार विहारही करतात, पाण्याचाही शोध करतात, आनंदी जीवन जगतात. मला सगळं काही त्यांना बरं मुलं बाळही होतात. प्राणी पक्षी मुलं बाळ सगळं मानवाच्या जन्माला जे आहे ते सगळं प्राणी पक्षाच्या जन्मामध्ये आहे. मानवाच्या जन्मात एकच गोष्ट वेगळी आहे. महाराजांनी फार सुंदर प्रमाण सांगितलं. आहार निद्रा भय मैथून सर्व देही समसमान परी विशेष ज्ञान मानवाशी. परी विशेष ज्ञान मानवाशी. आहार सगळे प्राणी पक्षी आहार घेतात, जेवण करतात, खातात. खाद्य वेगळं असेल. निद्रा सगळेजण झोपतात. मैथून सर्वांना आहे, भीती सर्वांना वाटते. पण त्याच्यामध्ये साधू संतांनी सांगितलं विशेष ज्ञान मानवाशी. मानवाला विशेष ज्ञानानं परिपूर्ण असा पुतळा बनवून इथं पाठवलंय. म्हणून या ज्ञानाचा उपयोग घेत असताना भगवंताची भक्ती हे मूळ साधन आहे. म्हणून सप्ताह, कथा, पूजन, भजन, नामस्मरण बर त्यालाही पूर्वजन्मी जन्मीची पुण्याई लागते. कोणाच्याही घरात भजन होते काय महाराज? त्याला भाग्यवान लागते. भाग्यवंता घरी भजन पूजन. 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 त्याची वाट पाहे रघुनंदन. त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंता घरी भजन पूजन. 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 त्याला भाग्य असावं लागतं महाराज. त्याला प्रारब्ध असावं लागतं. एरवी कोणाच्याही घरात टाळ वाजत नाही महाराज. ज्ञानेश्वरी घरात ठेवायला सुद्धा कोणाकोणाच्या घरात ज्ञानेश्वरी? सगळ्याच्या घरात आहे. किती चाणाक्ष आणि किती शुद्ध ठिकाणी ठेवावं लागतं. ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे. म्हणून भाग्य असावं लागतं महाराज. आणि तेच भाग्य आपल्याला आज मिळाले. म्हणून आपण येत्या 7 दिवसापासून सर्व प्रपंचात कोणाला काम नाही, कोण रिकाम आहे. आज काळ एवढा मोठा झालाय. काही काही माणसं सहज बोलत बोलत जातात. बरं ते विचारित नाही नेताना. महाराज मरायला वेळ नाही म्हणतात लोक. काय म्हणतात माणसं?
मरायला वेळ नाही. आणि जर विचारून जर यम नेणार असला असता, मला वाटत नाही बा कोणी जात होतं त्याच्यासोबत. बरं ते न विचारता तरी घेऊन जाते म्हणून. म्हणून प्रपंचातला तुम्ही वेळ काढून या ठिकाणी 7 दिवस कथा ऐकली. नक्की याची ही पूर्ण जे आहे महाराज तुम्ही केलेली तपसाधना आहे, हे एक व्रत आहे. एका ठिकाणी बसून आपण 7 दिवस कथा ऐकतो, हे व्रत आहे. आणि जे जे व्रत आपण केलंय त्या व्रताचं फळ इथं काही कर्म करा महाराज, काही कर्म करा, कर्मभूमी आहे. त्या कर्माचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. देवादिकांना सुद्धा त्या कर्माचं फळ मिळालं. आपण 6 दिवस ऐकले कोणतं फळ कोणत्या कर्मानं मिळाले. आपल्याकडं फक्त आज अर्धा तास दिलाय सप्ताह कमिटी मंडळीनं. अर्ध्या तासात आपल्याला कथा आटोपून पुढचे कार्यक्रम करायचे, म्हणून धावत्या वेगामध्ये कथा करण्याचा प्रयत्न करू. काल आपण ऐकलं कार्तिक स्वामी आणि श्री गणेशा यांचं दोघाची ब्रह्मांडाला प्रदक्षिणा, आईवडिलाला प्रदक्षिणा. गणपतीनं आईवडिलाला प्रदक्षिणा घातली आणि गणपतीला गण भरपूर आहेत. गणामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा आहोत. महादेवाचे पार्षद गण ज्याला म्हणतात, ज्यांच्या कपाळी त्रिपुंड भस्म आहे, गळ्यामध्ये लिंग आहे, रुद्राक्षाची माळ आहे, मुखामध्ये शिवनामाचा घोष आहे, त्या भगवंताचं चिंतन आहे. सर्वजण भक्त आहेत त्याचे गण. पण गणपती वेगळा, या गणाचा असणारा राजा. आणि ते एक पद आहे महाराज. गणपती हे एक पद आहे आणि ते पद बहाल केलं. याच्या अगोदर आपण एक कथा ऐकली. कुबेरानं गणपतीला कुबेरानं शंकराला आमंत्रण देण्याकरता आले होते. आमच्या घरी नगर भोजनाचा कार्यक्रम आहे, तुम्ही या. सांगितलं गणपतीला पाठवून देतो. त्यावेळेस कार्तिक स्वामीला थोडस वाईट वाटलं. घरातला मोठा करता मी, मुलगा मोठा आहे आणि माझ्या ठिकाणी बाबांना गणपतीला पाठवलं ते एक. आणि यावेळेस गणपती पद, गणपतीचं पद गणपतीला मिळालं. म्हणून कार्तिक स्वामीने एक प्रश्न विचारला, आई दोन्ही गोष्टीमध्ये गणपतीला अग्रगण्य म्हणून तुम्ही मानलं, कारण काय? त्या दिवशी पार्वती मातेनं सांगितलं, मालक शंकरजी, तुम्ही एखाद्या भक्ताला प्रसन्न झाल्यावर सर्वस्व देऊन टाकता म्हणले. भोळा महादेव आहे. शंकरजीनं भस्मासुराला भस्म करण्याचं सामर्थ्य दिलं आणि ते भस्मासूर महादेवाच्याच मागे लागला. म्हणला तुमच्यावरच अगोदर ट्राय करू, प्रयत्न करू. जगात भोळा देव जर म्हणलं महादेव, रावणाला आत्मलिंग देऊन टाकलं, घेऊन झालं. देण्यामध्ये एवढा सक्षम आणि एवढा भोळा असणारा शंकर, पार्वती मातेने विचारलं, दिलंय तुम्ही मोकळ्या मनानं, पण त्याचे परिणाम चांगले झाले नाही. भोळ्या शंकरा शंकरा पार्वतीच्या वरा, शंकरा
काम आहे महाराज. पाहिजे त्याला ते देते, फक्त नेम असावा लागतो. नेमाशिवाय कोणाला काही मिळत नाही. 4 दिवस एखादा माणूस गेला मंदिरात आणि 5व्या दिवशी म्हणते, हा 4 दिवस झालं देवाला चलो. माझं देव ऐकायला तयार नाही, आमचं कामच होईना. 12 वर्ष लोकांना वाट बघितली महाराज. 12 वर्ष. आज देगा, कल देगा, परसों देगा, मगर देगा जरूर. तो देणारा आहे. का देणार नाही? आपण मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो. आपल्या हाडाप मासापासून एखादा पुत्र जन्माला आला, माणूस त्याला देते की नाही? देते की? पण कधी देते? त्याला अगोदर परिपक्व करून घेते आणि नंतर देते. मग आपण एवढे साधे माणसं असून सुद्धा परिपक्व झाल्याशिवाय देत नाही. तो ब्रह्मांडाचा मालक आहे, जगाचा जन्मदाता आहे, परब्रह्म आहे. इतक्या सहज देईल काय? म्हणून नित्य नेमानं केल्यावर मिळते. पार्वती मातेनं सांगितलं, तुम्ही भोळे आहात, प्रसन्न झाले की कोणाला काही देऊन टाकता. दोघात वाद होईल. म्हणून पार्वती मातेनं सांगितलं, शंकरजी, याच्यानंतर जे कोणी तुम्हाला उद्या जर पूर्ण प्रदक्षिणा घातली तर सगळं राज्य त्याला देऊन टाकाल. म्हणून सांगितलं, याच्यानंतर जे कोणी तुम्हाला पूर्ण प्रदक्षिणा घालील त्याला भगवंत प्रसन्न होणार नाहीत. म्हणून शंकरजीची अर्धी प्रदक्षिणा, अर्धीच घालायची. आणि मी त्या दिवशी सांगून गेलो, आता थोडं सांगून पुढे जाणार आहे. सांगून गेलो, एखादा मुलगा आपला जर थोडस तुमच्या मनानं विचित्रपणा करीत असेल, लहान असेल, तर चंदनाला उगाळायचं. चंदन उगाळायचं, आपल्याकडे असते ना चंदन, ते उगाळायचं, 3 बोटाला लावायचं. आणि ते चंदन तुमच्या तिथं एक बेलाचं छोटस रोपट आहे बघा, मारुती मंदिराच्या वर जाताना डाव्या हाताला, त्याच्या खाली महादेवाची साळुंका सुद्धा आहे. दुसरं झाड नाही तिथं. बेलाचं झाड आहे पण मोठं झाड नाही तिथं, काही दिसलं नाही मला. पण ते बघितलं मी, पलीकडून आहे, डाव्या हाताला वर जाताना पलीकडच्या बाजूला. त्याच्या बाजूला एक कोराटीचं झाड आहे, त्याला ते छोटे छोटे आखाडीच्या दिवशी काय ते करतात भाजी, करटुल्याचा वेल आहे की, करटुल्याचा वेल आहे. वाघाट करटुलं काय म्हणतात ते, वाघाट काय, वाघाट. तेवढं एकदा काढलं ना, मग ते बाजूचं बेलाचं झाड मोठं होते. त्या दिवशी आम्ही तिकडं बसल्यावर बघितलं ते. त्या चंदनाच्या खोडाला उगाळायचं, 3 बोटानं जसं आपण भस्म लावतो त्या बुडाला लावायचं. त्याच्यानंतर शंकराच्या त्या पिंडीला तेच बोट लावायचे आणि तेच बोट आपला मुलगा जिथं झोपते त्याच्या उशीला किंवा ते जी वस्तू वापरते त्या वस्तूच्या त्याच्या सानिध्यात लावायची. त्याच्यानंतर काही दिवसानंतर त्याची जे धिंगामस्ती आहे ते करणार नाही असं शिवपुराण सांगते. आणखी एक सांगितलंय, एखाद्या वेळेस गर्भपात होत असेल वारंवार, भगवंताचं एक सांगणं आहे महाराज, मी अर्ध कोणाला देतही नाही आणि अर्ध कोणाचं स्वीकारही करीत. बघा, श्रावण महिन्यामध्ये तुम्ही बेल भगवंताला वाहता किती, 100 किती जोरात म्हणा गे. काल मी तुमच्या गावात फिरलो म्हणजे मी नाही, मला गेलो, बऱ्याच ठिकाणी घरी जाण्याचा योग आला. प्रेमळ माणसं सांगू लागले, महाराज गेल्या वर्षी आम्ही हे घेतलं, बेलाचं पान नेलं, कोणा नारळ नेलं, कोणा पाणी ठेवून नेलं.
त्याच्यामुळं आमच्या जीवनामध्ये हे झालं, त्याच्यामुळं आमच्या जीवनामध्ये हे झालं. त्या आणि हे सगळा ग्रंथाचा परिणाम आहे. महाराजाचं याच्यात काही नाही. तुमची श्रद्धा आहे, तुमची ग्रंथावर या शिवमहान पुराणावरती असणारी श्रद्धा आहे. आणि मी तर आमच्या तुमचं एकदा नावच सांगा ना मला. मी थोडस कोड्यातच बोलालो. उभं राहा, काय होय ना. उभं राहा, काय 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 नाही. आज शेवट आहे, मी उद्या जाणार. रत्नमाला विश्वांबर वडेपल्ले. कोणतं व्रत केलं बरं तुम्ही? आपली ग्रंथ कथा पशुपती व्रत केला. किती किती 3 सोमवार केलं. 5-5 3 वेळेस केला. त्याचं फळ काय मिळालं तुम्हाला? मिळालं ना? तुम्हाला पाहिजे ते मिळालं. बसा आता. बऱ्याच घरी आम्ही ज्या वेळेस गेलो, बऱ्याच जणांनी सांगितलंय. मग मी विचारलं, बा तुम्ही कथेत का सांगितलं नाही? ते म्हणले, महाराज आमचं गाव आहे, गावामध्ये आम्हाला म्हणता येत नाही, म्हणून तुम्हाला आम्ही बोलवायला, आणि आम्हाला बोलवायला बोलावू आमचे महाराज. महाराजांनी ज्या घरी नेलं, आणि तुम्हाला खरं सांगू, मलाही खूप आनंद झाला. ही चोपदार आले आता. मलाही खूप आनंद झाला. हे माझं सामर्थ्य नाहीये महाराज, ही या ग्रंथाची लीला आहे. शंकर भगवंताची तुमच्यावर कृपा आशीर्वाद आहे, आणि तुमचा नित्य नेमाचं सामर्थ्य आहे, म्हणून हे सर्व घडले. म्हणून भगवंताची प्रार्थना करा, नित्य नेम करा, जेणेकरून जीवनात असं एकही समस्या नाही की ज्या समस्येचं समाधान शंकर पार्वती जवळ नाही. फक्त त्या अट्टहासाने आपण मागायला पाहिजे, तो नेम आपण चालविला पाहिजे, ती भक्ती अहर्निशी आपल्या अंतकरणामध्ये ठेवली पाहिजे. भगवंत देण्यासाठी कधीही कमी पडत नाही. आपले आई वडील आहेत, एखाद्या मुलीचं लग्न आहे, लग्न आहे, आतापर्यंत सांगा बरं, मी तर असं म्हणतो, आतापर्यंत 2 एकरवाल्यानं 1 एकरवाल्याला मुलगीच दिली नाही. दिली काय? दिली? ज्याला जमीन नाही त्यानं 1 एकर का होईना पाऊत दिली. 2 एकरवाल्यानं 10 एकरवाल्याला दिली असेल, 10 एकरवाल्यानं 50 एकरवाल्याला दिली असेल. दिली की? मग मृत्यू लोकामधल्या माणसाला आपल्या लेकरासाठी सगळं चांगलं निवडता येते, व्यवस्थित निवडता येते, त्याला बऱ्या बुऱ्याची जाण कळते. मग तो ब्रह्मांडाचा मालक आहे, आपण सर्वजण त्याचे लेकरं आहोत, ते आपल्यासाठी चांगलंच करेल ना. पण आपल्यालाही त्याच्यासोबत त्याच श्रद्धेनं आणि भक्तीनं जर नित्य नेम प्राणी तो आशे दुर्लभ, नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ. नित्य नेम प्राणी तो प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी 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 तो प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळे, लक्ष्मी वल्लभ तया जवळे, नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळे, लक्ष्मी वल्लभ तया जवळे, लक्ष्मी वल्लभ
हरी मुखे माना हरी मुखे माना नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नित्य नेम नामाचा त्याच्या जवळ सतत भगवंत असतो. म्हणून वेळ काढून भगवंताचं भजन पूजन मनन स्मरण चिंतन केलंच पाहिजे. आणि आपण केलेलं चिंतन वाया जात नाही. नाम घेता वाया गेला. आणि एक विशेष आहे महाराज, प्रपंचामध्ये वय वाढलं माणसाची किंमत शून्य होते. प्रपंचात वय वाढलं की माणसाची किंमत कमी 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 होते. आणि परमार्थामध्ये वय वाढलं माणसाची किंमत वाढते. एखादा गावात माळकरी राहू द्या, पहिल्यापासून सप्त्याकड विना घ्यायला आणि मारुतीला पाणी घालायला रोज जात असेल ना, वय वाढू द्या 80-90 पर्यंत जाऊ द्या, लोक रस्त्यानं येताना त्याच्या पाया पडतात. कारण परमार्थामध्ये वय वाढलं की किंमत वाढते. प्रपंचामध्ये किती खटाटोप करा, वय वाढत गेलं तसं 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 त्याला अपमानच सहन करावा लागतो. म्हणून परमार्थ हा नित्य नेमानं करायची वस्तू आहे. म्हणून पार्वती मातेनं सांगितलं की याच्यानंतर जर 3 महिने 4 महिने एखादा गर्भ जर राहत असेल आणि तो जात असेल तर त्याला एक उपाय सांगितला शास्त्राने. काय करायचं? आपण ते दोरा हातात बांधतो ना, ते लांब असं हातात गंडा बांधतात बघा पोर नवीन, ते रेशीम सारखा, ते पूर्ण वरून डोक्यापासून त्या माऊलीच्या पायापर्यंत मोजायचा आणि ते त्या नारळाला वर गुंडाळायचा आणि ते शंकराला अर्पण करून गंगेत त्याचं विसर्जन करायचं. याचं कारण असं सांगितलंय शिवमहापुराणामध्ये. भगवंत म्हणतात मी अर्धी वस्तू स्वीकारतही नाही आणि अर्धी वस्तू कोणाला देतही नाही. तुम्ही श्रावण महिन्यात बेल वाहता, बेल वाहताना किडका वाहता का? देठ तुटलेलं वाहता काय? 2 पानाचा वाहता काय? का वाहत नाही? तुम्हाला माहित आहे की ही वस्तू भगवंताला चालत नाही. चालते का ती? चालत नाही. म्हणून तुम्हाला माहित सगळं आहे, कारण आपल्या संस्कृतीने ते सगळं देत आणले. पण आपल्याला माहित नसताना सुद्धा आपण त्या गोष्टी करतो. याचा अर्थ त्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान आहे पण परिपूर्ण नाही. तुम्ही शिवपुराण तर सांगते तुम्ही तांदळाचा एकच अंकुर वाह भगवंताला, पण तो पूर्ण असला पाहिजे, अर्धा नसावा. बेल वाहिला तो किडका नसला पाहिजे. फळ वाहिलं ते अर्ध नसलं पाहिजे. भगवंत म्हणतात मी अर्ध स्वीकारतही नाही आणि अर्ध देतही नाही. म्हणून ती क्रिया केल्याच्या नंतर 100% त्याच्यानंतर अपशकुन होणार नाही असं शिव महापुराण कथा सांगते. पार्वती मातेनं सांगितलं शंकरजीला तुम्ही हा भेद केला. आणि महाराज कार्तिक स्वामीनं आई वडिलांना नमस्कार केला आणि कार्तिक स्वामी महाराज तपश्चर्येला निघून गेले. त्यानंतर गणपतीचं लग्न करायचं होतं. महाराज गणपतीच्या 5 पत्न्या सांगितल्या शास्त्रामध्ये. श्री गणेशाय नमः, श्री गणपतेय नमः, श्री गजाननाय नमः, श्री वक्रतुंडाय नमः. ही जी श्री आहे ना तिथून सुरू झालं आणि तिला गणपतीनं स्वीकारलं. रिद्धी सिद्धी यांना सुद्धा स्वीकारलं. म्हणून मंदिराच्या एका बाजूला रिद्धी आणि दुसऱ्या बाजूला सिद्धी लिहिलेला असते. म्हणून गणपती हा 14 विद्येची देवता आहे
64 कलेचा दाता आहे. म्हणून गणपतीचं पहिल्यांदा पूजन केल्याशिवाय कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात होत नाही. एवढं जे सामर्थ्य गणपती बाप्पाला मिळालं याचं एकच कारण, त्यांना असं ज्ञान होतं की ब्रह्मांड म्हणजे आई वडील आहेत आणि ज्या लेकराला आई वडील हे ब्रह्मांड दिसतात त्या लेकराला दुसरं काही करायचं गरज नाही. रिद्धी आणि सिद्धी त्याच्या चरणावर लोळतात. एवढंच एक सूत्र आपल्या लेकराला शिकवा, आपल्या जाणीवेमध्ये ठेवा, आपल्या नातवाला सांगा. आणि हीच मी कालही सांगून गेलो, एक काळ येणार आहे आता. याच्यानंतर पैसे भरपूर झालेत लोकांजवळ, आता पैशाला काही कमी नाही, खूप पैसे झालेत. आता माणसं एका शोधात आहेत, सुखाच्या शोधात आहेत. आणि सुख हे कोण्याच दुकानावर किलो 2 किलोच्या मापात मिळत नाही. समाधान कुठं मिळत नाही. आणि समाधान जर पाहायचं असेल, समाधान जर मिळवायचं असेल तर याच मंडपामध्ये येऊन बसावं लागेल, कथा श्रवण करावी लागेल, कीर्तन श्रवण करावं लागेल आणि त्याच्यात समाधान मिळणार आहे. म्हणून आपली संस्कृती आपण जतन केली पाहिजे. महाराज, कथा खूप विशाल आहे, कथा संपणारी नाही. आपलं आयुष्य संपते पण कथा संपत नाही. आणि महाराज, गणपतीला हे मिळाले, आपल्याही सर्व मुलांना हे मिळेल अशी अपेक्षा करतो. आणि आपणही आपल्या मुलाला ज्ञान जर प्राप्त करून द्यायचं असेल तर त्याला आपण जबाबदार आहोत. आपण त्याला जशी शिक्षण देतो तसं ते शिकत असते. येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती. तुम्ही जसं वागसाल. आता या बाबतीत बरंच काही सांगायचं. एक दृष्टांत सेवेला विराम घेतो. आई आहे आणि मी जरा सरळ आपल्याला कळल असेच उदाहरण मला बरे वाटतात, मला सांगायलाही बरे वाटतात, ऐकणाऱ्याला काय वाटतं की माहित नाही. त्या आईनं शेजारीनं आली तिला साखर मागायला. साखर मागायला आल्यावर त्या आईनं सांगितलं, आणि माळकऱ्याचे घर त्यानं सगळा बाजार आदल्या दिवशी केलता, साखर पत्ती काय सगळं आणून देऊन असं आता जायचे सप्त्याला म्हणून. आणि त्या माऊलीनं शेजारची बाई, शेजारची मावशी आली आणि सांगितलं, आमच्या घरी पाहुणे आलेत, आमचे मालक जरा सप्त्याला गेलेत, तुम्ही एक काम करा ना, एक कभर साखर द्या म्हणले, मी संध्याकाळी आणली की तुम्हाला परत देते. महाराज, त्या माऊलीनं सांगितलं, तुमच्यासारखंच आमचंही झालंय, आमच्या इथली साखर संपली. आणि त्याच्या अगोदर 2च मिनिटानं लेकराला ती शिकू लागली, बाळ्या खोटं बोलत जा जाऊ नये माय. आपल्या लेकराला म्हणाली ती बाई, खोटं बोलत जा जाऊ नये. आणि हे का म्हणू लागली ती, या लेकरानं दोन्ही हात त्या डब्यामध्ये, हिच्यानं डब्बा खाली राहिला, डब्यातल्या दोन्ही मुठीत साखर घेतली आणि ते लेकरू मधल्या घरात जाऊन खाऊ लागलं. आईनं बघितलं, साखरेचा डब्बा उघडा, धार साखरेची सांडत गेली. म्हणजे आपल्या पिंट्यानं साखर घेऊन मधल्या घरात गेलाय, ती गेली आणि तिनं सांगितलं, पिंट्या साखर खाल्ली तू? त्यानं म्हणलं, नाही आई खाल्ली नाही. त्याच्या तोंडाला साखर लागली, रस्त्यानं साखर सांडत गेली. तिनं प्रेमानं डोक्यावरून हात फिरवला, सांगितलं, बाळा माय बापू खोटं बोलत जाऊ नये माय म्हणली. खोटं बोलणं चांगलं नसते, खोटं हे खोटंच असते, खोटं बोलत जाऊ नये. त्याने ऐकलं, हो आई म्हणला, याच्यानंतर खोटं बोलणार नाही. दोन्ही मुठीत साखर आणून खाल्ली म्हणला. वा, आईला आनंद झाला आणि ते लेकरू असं तिथंच खेळू लागलं. तेवढ्यात ती बाई आली, लक्ष्मीबाई शेजारची, आणि ती म्हणली, माय आमचे मालक गावाला गेलेत, साखर संपली आणि माहेरचे पाहुणे आलेत आणि त्याला साखर चहा करायचा आहे, 1 कपभर साखर दे. हिनं म्हणली, तुम्हाला काय सांगावं, तुम्हाला माहित आहे आमचा सप्ताह 7 दिवस झालं गावाला गेलाय, साखरचा कण घरात नाही. ते लेकरू बसून ऐकाले. ती बाई म्हणली, काय हरकत नाही, मला माहित आहे तुमचे मालक सप्त्याला जातात, कदाचित आले नसतील आणि साखर आणली नसल. ती बाई दुसऱ्या घरी गेली. हे लेकरानं लक्षात ठेवलं. ती बाई फिरली की यानं आईला म्हणला, माय काय तू मला आताच सांगितलं बाळा खोटं बोलत जाऊ नये.
आणि तू बोललेलं, तू आपल्या घरात डब्बा भरून साखर आहे, तू शेजारच्या मावशीला साखर नाही म्हणली, हे कोणत्या शास्त्रातलं खरं वय म्हणलं. म्हणून आपल्यापासून शिकते. म्हणून आपण व्यवस्थित राहिलं, लेकरं व्यवस्थित होतात. आणि भगवंताची कृपा आहेच. गाव सुंदर आहे, सप्ताह व्यवस्थित आहे. आणि कालच आमच्या माऊली म्हणल्या, हरिपाठ आम्हीच आवरून घेतलाय. आता हरिपाठ दररोज आम्ही घेतो. विना सुद्धा दिवसभर महिला मंडळाच्या माग आहे. आणि तुमच्या या विना घेतलेल्याची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हरिपाठाबद्दलचं ज्ञान तुम्हाला पूर्ण मिळाल्याशिवाय राहणार नाही. महाराज, सर्व गावातली आमची सर्व सप्ताह कमिटी, आमचे चेअरमन साहेब चिंतले महाराज, आमचे सासरे बुवा पंडितरावजी भोसले, आणि महाराजाचं विशेष, महाराज येऊन बसतात शांती ब्रह्म एकनाथ महाराजासारखं. बस, ते बोलतही नाहीत, चुकलं तर चुकलंही म्हणत नाहीत, काहीच नाही. मस्त याला शांती ब्रह्म म्हणावं. अभ्यास करून शांत राहणं, मौन धरणं. मौन धरता येत नाही महाराज, आणि मौन धरल्यावर भांडणच होत नाही. पण तिथं तर मोठा गोंधळ आहे, ते आपल्यानं होत नाही. इथं बसलं कथेत तोपर्यंत बरं आहे, बरं आहे, महाराजांना सांगितलेलं खरं आहे. इथं बसलं की बरं आहे, महाराजांना सांगितलेलं सगळं खरं आहे. आणि जरासं तिकडं गेलं म्हणजे हे वास्तव्य भगवंताचं संपलं की मग ते तिकडं म्हणते सांगायचं कामच असते. आणि आमचे स्वामी महाराज, आणि खरे हे एक महाराज प्रेमळ, मन मोकळं काम, माग काही ठेवायचंच नाही. तुमचे सेवाधारी, सर्व गावातील सर्व सप्त्याची कमिटी आणि महिला मंडळीचं विशेष, कारण सप्त्यामध्ये विण्याचं काम लय अवघड आहे. चिंतले महाराज, विना घेणं म्हणजे पट्टी 1000 नाही 2000 देईल कोणी. अहो, विना घेण्यात म्हणून माणसानं सप्ते बाप्पा म्हणले रामकृष्ण हरी, माणसंच नाहीत विण्याला. एक आम्ही असंच कीर्तनाला जाऊन सकाळी 4 वाजता रस्त्यानं इना घेऊन चले. आम्ही लांब असं हिमायतनगरकडे गेलो, तुमच्याच इथून असं गावाकडे जावं लागलं. 4 वाजले, गाडी चली आमची, ते विना घेऊन रस्त्यानं चले. मी म्हणलं पदयात्रेला एकला माणूस कसा काय चलाय बा. गाडी उभी केली, त्याचं दर्शन घेतलं. म्हणलं महाराज काय माहूरला चल्या, पंढरपूरला चाललो आत, काय गजानन महाराजाला चल्या, शेगावला चल्या, नेमकं चल्या कुठं, कुठंच जायना, हलो मोटर लावायचं चलो म्हणलं. ते मी म्हणलं मग विना का म्हणून घेऊन चल्या मोटर लावायला. रात्री घेतलो म्हणला महाराज, कीर्तन सुरू झालं तेव्हा एक तर माणूस आला नाही म्हणला हिना घ्याय. मै आता बारी आहे म्हणला, मै इकडे मोटर आली म्हणला, आजच्या दिवसच आहे, उद्या भावाच्या इकडे बारी राहते रोडनं. मी म्हणलो मग रोडनं घेऊन मळ्याकडे चलो म्हणला, आता मोटर लावून येतो बघतो म्हणला, कोण घेतलं तर बरं आहे. म्हणून ज्यानं विण्याचं काम केलं त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा. आणि चेअरमन साहेब, पुढच्या वर्षी तुमच्या इथल्या महिला मंडळात सप्ताह करतात वाटाले. हा, चला कोण जिम्मेदारी घ्याले. आता मस्त विषय निघालाय. महिला मंडळ चला घेता जिम्मेदारी सप्त्याची. काहीच करायचं नाही, ते तर तुमच्या सोबत हातात घे, तुमच्या माग काही काळजी नाही. तुम्ही जर म्हणल्या कथाकार बाईच बोलवायची, आपल्याकडून मोकळी, आपण कोणालाच म्हणत नसतो मी मला कथा द्या म्हणून. तुम्ही जर म्हणल्या 7ला 7 बाया कीर्तनकार, तुम सांब 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 जय जय परब्रह्म शिव सांब. सांब 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 जय जय परब्रह्म शिव सांब. सांब 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 जय जय परब्रह्म शिव सांब. जय जय परब्रह्म शिव सांब. जय जय परब्रह्म शिव सांब. जय परब्रह्म शिव सांब. जय जय परब्रह्म शिव सांब. सांब 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 जय जय परब्रह्म
साम 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 जय जय परब्रह्म शिव साम. आता मी म्हणतो माया माग म्हणा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम 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 नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय. नमस्तुभ्यं. चेअरमन साहेब कबुली झाली. सगळे महिला मंडळ सप्ताह करणार आणि पुढच्या वर्षी तुम्ही सप्ताह केला आपल्याकडून सप्त्याला आजच घोषणा 11,011 रुपये आपल्याकडून न्यायचे. 11,000 फक्त तुम्ही. आणि कथा मला द्यायची बी नाही. तुमच्या मनावर वाटलं तर द्यायची नाही, द्यायची नाही. आपलं म्हणणं त्याच्यातही काही नाही. फक्त तुमची मीटिंग बसली त्या दिवशी फोन लावायचा, महाराज फलाण्या दिवशी सप्ताह सुरू झालाय, तुमचं मानधन तुम्ही नाही मागलं, फक्त एवढी जरी सूचना दिली, आता फलाण्या तारखेला आमची मीटिंग आहे, सप्ताह चालू आहे, आपल्याकडून 11,011 रुपये मी आणून तुम्हाला देतो. पण पुढं तुम्ही व्हावं लागते. असो झालेली सेवा तुम्हा सर्व बाबांच्या चरणी अर्पण करतो. सर्व सप्ताह कमिटी सुंदर सप्त्याचं नियोजन आहे. आजूबाजूनं आलेले आमच्या काल गैरहजेरी होती तुमची हा गे सर्व परिसरातील पांढरवाडी येथील महिला मंडळ, पुरुष मंडळी, चितगिरी येथील सर्व माय मावल्या, आजूबाजूच्या सर्व गावातून आलेल्या सर्व माता भगिनी, शंभोलीतील सर्व आई भगिनी, एखादा शब्द जर चुकून माकून वेगळ्या पद्धतीचा वाटला असेल, द्विअर्थी शब्दाचा वाटला असेल तर उदार अंतकरणानं तुमचं लेकरू म्हणून माफ करा, तुमचा लहान भाऊ म्हणून क्षमा करा. कारण बोलण्याचा ओघ असते. 2 तास बोलताना एखादा शब्द इकडं तिकडं जाते, एखादा दृष्टांत जर तुमच्या जीवाला लागण्यासारखा असेल, तुमच्या जीवनाशी संबंधित असला तरी तुमच्याविषयी तो नव्हताच. कारण काही काही गोष्टी पटवून देताना एखादा दृष्टांत द्यावा लागतो. तो काही जाणून बुजून दिलेला नाही. एखाद्या माझ्या बंधूला काही वाटलं असेल, एखादा काही वाटला असेल तर उदार अंतकरणानं या पामराला माफ करसाल एवढीच आपल्याकडं मागणी करतो. आणि असाच दिवसेंदिवस आपल्या येथील सप्ताह खूप मोठा झाला पाहिजे. भगवान शंकर आणि पार्वतीच्या भक्तीमध्ये आपलं समर्पण ठेवा. जीवनामध्ये कुठलीच गोष्ट या समाजामध्ये, या मृत्यूलोकामध्ये तुम्हाला जी कोणीच देऊ शकत नाही, तो माझा शंकर आणि पार्वती तुमची इच्छा पूर्ण करेल. एवढी शंकर पार्वतीच्या चरणी सदिच्छा व्यक्त करतो आणि सेवेला, कथेला इथेच पूर्ण विराम देतो. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हाँ, श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. पार्वती पते शिव हर हर महादेव.
सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, अपने अपने माता पिता की जय। नाम तुझे बरवेगा शंकरा, 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 नाम तुझे बरवेगा शंकरा। हर हर बरवेगा देवा, हर हर बरवेगा देवा, शंकरा शंकरा शंकरा, नाम तुझे बरवेगा 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 शंकरा। गाईल्या ऐकिल्या होय वैष्णवागती, गाईल्या ऐकिल्या होय वैष्णवागती, राम नामे नेनो तरले किती, राम नामे नेनो तरले किती, हर हर बरवेगा देवा, हर हर बरवेगा देवा, शंकरा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा। ऐसा आनंद सदा राहुली, ऐसा सदा आनंद राहुली, ऐसा सदा, ऐसा सदा, ऐसा सदा, ऐसा सदा आनंद राहुली, विष्णुदास नाम पंढरपुरी, पंढरपुरी, हर हर बरवेगा देवा, हर हर बरवेगा देवा, शंकरा शंकरा शंकरा, नाम तुझे बरवेगा 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 शंकरा। झालेली सेवा सर्वांच्या चरणी अर्पण करतो। माझ्यासोबत आलेले माझे सर्व संगीत संचातील आमचे सुकी पिंपळगाव येथून आमचे सिंथवादक गोविंदरावजी महाराज, हरिभक्त परायण गोविंदराव महाराज, ज्यांनी आपला 10 वर्षाचा काळ आळंदीमध्ये शिक्षण घेण्याकरता घातलाय आणि त्यांचं सहकार्य मला कथेसाठी मिळालं। तसेच आमचे बालाजीराव पाटील जिंके जांभरुणकर, शिवसंप्रदायातील शिवनाम भजनातील सुंदर असे गायक, यांचंही सहकार्य मला या कथेसाठी मिळालेलं आहे। आणि आमचे मृदंग वादक तबला वादक बालाजी जाधव इडोळीकर, खरंच लेकरू आता आळंदीला राहते। तुमच्या सप्त्याच्या आदल्या दिवशी बोलून घेतलं मी आळंदीला, आणि मृदंग तर तुम्ही ऐकलं असेल कीर्तनात कसं वाजवे। आता इथं सगळ्यामध्ये तबला जरी कळत नसला तरी मृदंग कीर्तनात कळते। गुणवान लेकरू आहे आणि यांची सुद्धा मला साथ मिळाली। यावर्षी चिंतले महाराजाची साथ, आमचे पंचाळ
बसूनच टोपी घालून आता एकदा बसल्यावर पंचायत असं दरवर्षी असंच करावं लागतं. आणि सर्वांना एक विनंती आहे, नाद भजनाचा YouTube चॅनल, या YouTube चॅनलनं आपल्याला सहकार्य केलंय आणि त्यांनी दररोज व्हिडिओ शूटिंग केलेली आहे. यूट्यूबला व्हिडिओ काही आलेत आणि काही उद्या परवा येतील. नाद भजनाचा YouTube चॅनल सर्च करा आणि त्याला सबस्क्राईब करा. आपलं तर बॅलेन्स असंही चाललंय, त्याला एकदा बिचाऱ्याला हो द्या की काय आपलंच लेकरू पुढे जाऊ लागलं की आपल्याला बरं वाटावं. चुकतं इथंच, आपलं पुढे गेलेलं आपल्या माणसाला बरं दिसना गेलं की गावातच बसते. त्याच्यामुळं व्हिडिओ तर बघाच आणि त्याला सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा. झालेली सेवा सर्वांच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्णविराम. आरती होईल आणि त्यानंतर नगर प्रदक्षिणा, गाथा भजन आणि नंतर मग नगर प्रदक्षिणा आणि मग नियोजित आपले पूर्ण कार्यक्रम. आरती लावा, आरती सर्वजण लावा आणि लावल्याच्या नंतर कोणाला आरतीचा स्पर्श होऊ नये याची दक्षता सर्वांनी घ्या.
पाणी फिरवा हा का